नमस्कार मित्रांनो, आपले इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत अकाउंट आहे का आणि या अकाउंटचा फायदा काय तोटा काय हे आपल्याला माहित आहे का? बऱ्याच लोकांनी डीबीटी होत नाही म्हणून इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत अकाउंट काढले. इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही शासनाची अधिकृत बँक असल्याने बऱ्याच लोकांनी या बँकेत अकाउंट काढले. आता याचा तोटा काय होतोय किंवा फायदा काय होतोय याची आपल्याला माहिती आहे का? नमस्कार मित्रांनो, मी अजित फुंदे. या पोस्ट पेमेंट बँकेबद्दल मी आपल्याला माहिती देत आहे. एक काळ असा आला की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू झाली, सर्व महिलांनी खाते काढणे आवश्यक होते. जुने खाते डिॲक्टिवेट होते किंवा डीबीटी होत नव्हते, म्हणून पोस्टाने त्या गॅपचा भरपूर फायदा उचलला आणि जवळपास 90% अकाउंट खेडेगावात हे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे निघाले. याच्यात असं झालं की तेवढाच त्यांच्याकडे स्टाफ नसतानाही तरी पण त्यांनी अकाउंट एवढे काढून दिले आणि नंतर ते अकाउंट ॲक्टिवेट सुद्धा झाले. या पोस्ट पेमेंट बँकेत लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकऱ्यांचे PM किसानचे पैसे असो, दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ योजना यांचे सुद्धा मानधन पोस्ट पेमेंट बँकेत जमा होणे चालू झाले. याच्यानंतर यांच्याकडे स्टाफ नाही, यांच्याकडे ब्रँच भरपूर आहेत. प्रत्येक खेडेगावात पोस्टाची ब्रँच आहे. त्यांच्याकडे तिथं 1 किंवा 2 माणसाचा स्टाफ असतो. त्यांना ट्रेनिंग न देताही पोस्टाने हे खाते चालू केले आणि याच्यामध्ये काय झालं, ग्राहकांची हेळसांड होण्यास चालू झाली. कारण की खेडेगावात एक तर त्या पोस्ट मास्टरकडे तेवढी कॅश मेंटेन नसते किंवा जे लोक महिन्याचा एकदा पगार आला की खेडेगावात जवळपास भरपूर लोकांना PM किसानचे पैसे असो किंवा लाडक्या बहिणीचे पैसे असो किंवा निराधार श्रावणबाळ योजनेचे मानधन असो, हे महिन्यातून एक वेळेस जमा होते. आणि हे पैसे काढण्यासाठी ज्यावेळेस लोकांनी पोस्टात गर्दी करण्यास चालू केले, तिथं एवढा स्टाफ नसल्यावर किंवा तिथं एवढी कॅश मॅनेजमेंट नसल्यामुळे बऱ्याच लोकांना होणाऱ्या गैरसोयीचा तोटा होण्यास चालू झालं. आपण पोस्टात गेलो, तिथं कॅश मेंटेन होत नाही किंवा त्यांना कॅश मिळत नाही. मग त्यांनी काय केलं की बाहेर जे दुसऱ्या बँकेचे BCA होते किंवा दुसऱ्या बँकेचे BC पॉईंट जे होते तिथं जाऊन विड्रॉल करण्यास चालू केलं. अगोदर याला कुठल्याही प्रकारचा चार्ज लागत नव्हता, पण 2 ते 3 महिने झाले याला पर ट्रान्झॅक्शन 23 रुपये 60 पैसे चार्ज लागत आहे. याच्यामुळे प्रत्येक ग्राहकाला, आता आपण साधा बॅलन्सही चेक केला तरी पण 23 रुपये 60 पैसे चार्ज लागत आहे. आणि याच्यावर कुठल्याही प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्याचं याच्यावर लक्ष नाही. आपण जर याची पोस्टात विचारपूस केली तर ते म्हणतात तुम्ही बाहेर पैसे काढू नका. बरं, बाहेर पैसे नाही काढले तर तुमच्याकडे तेवढा स्टाफ नाही, तुमच्याकडे कॅश मॅनेजमेंटची व्यवस्था नाही. आता आमच्या मलकापूर तालुक्यात, जो आमचा तालुका आहे मलकापूर तालुका, तिथं शहरात एक पोस्ट ऑफिस आहे आणि खेडेगावात प्रत्येक गावात पोस्ट ऑफिस आहे, पण तिथं कॅश मॅनेजमेंट नाही आहे किंवा कॅशच नसते. तर आपल्याला जर 10,000चा विड्रॉल करायचा आहे तर तिथं जाऊन आपल्याला 10,000 रुपये कॅश मिळत नाहीत. जर तालुक्याच्या ठिकाणी आले तर तिथं गर्दी एवढी असते की 2-2.5 तास 3 तास लाईनला उभं राहून सुद्धा नंबर लागत नाही. आणि पोस्टामध्ये स्टाफ नसल्याने तिथले कर्मचारी सुद्धा मेंटली तेवढे हे नाहीत की ते तेवढा गर्दी कव्हर करू शकतात. जे जुने कर्मचारी आहेत त्यांना गर्दीची सवय नाही किंवा त्यांना आता एकदम त्यांना पगार कसं झालं, जे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांना परमनंट लावून दिलेलं असतं बँकेने आणि त्यांना काम हो ना हो, कस्टमरचे हाल होत ना होत, त्यांना पेमेंट मंथली तेवढं मिळत राहते. आणि त्याच्यात हाल कोणाचे होतात, जे श्रावणबाळ म्हातारे लोक, जे पैसे त्यांचे अगोदर बँकेत यायचे, बँकेत जाऊन ते विड्रॉल भरून फॉर्म पैसे काढायचे. आता त्यांनी डीबीटी थ्रू पोस्टात अकाउंट काढल्यामुळे त्यांचे पैसे पोस्टात येतात आणि तिथं त्यांना कॅश मिळत नाही. किंवा भरपूर घरकुलचे पैसे असतात की एक खट्ट्यात 70,000, 1,00,000 असे जे पैसे येतात. किंवा बऱ्याच शेतकरी बांधवांची डीबीटी इकडे झाल्यामुळे जे आपण नाफेडला माल विकलेला आहे त्याचे सुद्धा 1,00,000, 2,00,000 रुपये हे डायरेक्ट पोस्टाच्या अकाउंटला जमा झाले. आणि त्यामुळे झाले काय की समजा आता 1,00,000, 2,00,000 हे पैसे जर काढायचे म्हटले तर पोस्टवाले 10,000च्या वर कॅश देत नाही किंवा इतर BCच्या ठिकाणी 10,000च्या वर विड्रॉल होत नाही आणि पर ट्रान्झॅक्शन हा चार्ज लागत असतो. याच्यावर आपण आवाज उठवला तर पोस्टाचे जे कर्मचारी आहेत किंवा जे एजंट आहेत, BC पॉईंट जे आहेत, त्यांनी आपल्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आपण या ट्रोलिंगला घाबरत नाहीत, पण जे कस्टमरचे जे हाल होत आहेत ते हाल त्यांनी थांबवले पाहिजे. नाहीतर असाच एक काळ जिओचा होता. जिओचे जवळपास प्रत्येक घरात सिम कार्ड लोकांनी घेतले होते, पण काही वेळानंतर जिओने हे रिचार्ज पहिल्या मोबाईलपेक्षाही, जे आपण पहिले सिम वापरत होतो त्या सिम कार्डपेक्षाही ते रिचार्ज महाग करून टाकले. तसंच पोस्टाचं काही दिवसांनी होणार आहे. पोस्ट जरी सरकारी वाटत असलं तरी हे प्रायव्हेटपेक्षाही डेंजर झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण पोस्टात खातं आहे का किंवा आपल्याला असा चार्ज कटलेला आहे का, मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.